नेहमी वरोरा तालुक्यातील सर्व आदिवासी कार्यकर्ते यांच्याशी संमतीत असतो आणि त्यांच्या विचाराला धरून चालतो। परंतु मागचाही कार्यक्रम झाला, त्याच्या आधी कार्यक्रम झाला, आम्हाला खेड्यातील कार्यकर्त्याला हेच दिसते की आपल्या 45 जाती, प्रत्येक भाषणातून सांगतात की 45 जाती। हो ठीक आहे, 45 जाती, 45 किती खेडे आहे? आता माझ्या त्या इलेक्शनच्या लिस्टमध्ये मागं मी उभे होतो ना त्यावेळी, आणि 50ची संख्या आहे। असा खेद वाटतो जर 50च्या संख्येमध्ये निवड वरोरा तालुका पकडला आपण तरी 360 का 70 असे गाव आहे आपल्या माडी सर्कलमध्ये। मग एवढ्या सर्कलमधून जर आपल्याला आपले या धरणे आंदोलनामध्ये जर मोजके लोक दिसत असेल तर ही खूप दुःखाची बाब आहे। अहो, काळाची गरज आहे। आज आपल्यावरती काय काय अन्याय नाही होऊन राहिला, काय होऊन राहिलं आपल्या आदिवासी समाजाशी, काय घडत आहे हे जर प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक आदिवासी माणसाला समजत नसेल तो खरोखरच तो आदिवासी म्हटलं जाईल का? म्हणता येणार नाही। माणूस संजय भाऊन सांगितलं, याचा झेंडा पकडायचा, त्याचा दंडा पकडायचा, दंडे आणि झेंडे पकडून आपण जगणार नाही। आपण आपल्याला कष्ट करून जगावं लागेल। मग आपण आपले कष्ट करून जगतो, 2 पैसे 300 रुपये मजुरीनं जाऊन आपल्या संध्याकाळी आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे, आपला एवढा मोलाचा जो हक्क आहे वोटिंगचा तो आपण वाया घालवतो। आणि खरोखरच संजय भाऊंनी म्हटल्यानंतर जसं म्हटलं तसंच करतो, पण त्याचा झेंडा पकडला की त्याला आपलं वोट दिलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो मोलाचा हक्क मिळवून दिलं, त्या मोलाच्या हक्काला जाणं आणि खरोखर ते वोट आपण कोणाला दिलं पाहिजे हे आपल्या मनात ठरवून घ्या, तरच आपण खरोखरच आपला समाज, सगळा बांधव यांचं संरक्षण करून आणि यांना जे उभं राहण्याची जागा आहे हे मिळवून देऊ असं मला वाटते। आज रोजी आमच्या खेड्यामध्ये कित्येक वाद होतात, परंतु आम्ही गावातील गोटांतर नाहीत, पहिलं आपले गोटां चालत होते, परंतु कसं तरी समजवून गावात निपटवतो। परंतु पोलीस स्टेशनपर्यंत आल्याच्या नंतर आमच्याकडून सुद्धा ते कोणते गुन्हे कोणते निपटवता येत नाही आणि आम्ही बोलू सुद्धा शकत नाही त्यांना, ऐकणारा कोणीच नाही। त्यांचे महाग आपण तर बोलू शकणार नाही झाले, त्यांचे नेते राहतात, समोर राहायला पाहिजे आणि त्या माणसाला आपण आपली परिस्थिती आणि आपले जे विचार आहे सांगितले पाहिजे। म्हणून आपले वरोऱ्याचे मेश्राम भाऊ हे आज रोजी समाजामध्ये तळमळीने कार्य करत आहे आणि त्यांच्या कार्याच्या मागे उभं राहून आपण त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना पुढं कसं नेता येईल हा आजपासूनच आपण विचार ठरवायचा असतो आणि ठरवू। परंतु याआधी आपण प्रत्येक गावात जाऊन 10 जणांची टीम बनवून त्या टीम मागे आपलं 5चं संरक्षण राहील। हे लोक आपली आर्थिक फायदा घेऊन, राजनीतिक फायदा घेऊन आपल्या समाजाला कसा फायदा होईल याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात। त्यांना सुद्धा माहीत आहे की आपण या समाजामध्ये सामील होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी काही ना काही करून काय करता येईल यांना भरपूरचे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह निकृष्ट दर्जाचं असते, तर आमच्या विद्यार्थ्यांनी जेवणासाठी भांडावं की अभ्यासासाठी आपला टाइम द्यावा। आणि तुम्ही समोर म्हणता की तुमच्या समाजाला एवढ्या साऱ्या सोयी सुविधा असून सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना सुद्धा नमन करतो। आणि इथे धरणे आंदोलनासाठी जो माझा समाज जमा झाला त्यांना सुद्धा नमन करतो आणि जय सेवेने त्यांचं मी स्वागत करतो। मित्र, आज एक दिवस धरणे आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे, याचं खरं कारण सगळ्यांना माहीतच आहे। ज्या धनगर समाजाला शिंदे सरकारने आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही या आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू,
त्या धनगर समाजाला तोडीस तेवढं उत्तर देण्यासाठी आपण इथे एक दिवस धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की आता या धरणे आंदोलनाचं गांभीर्य आपल्याला कळलेलं आहे. कारण आज जिथं इतके लोक जमा झाले हे कुठेतरी तुम्हाला जाणीव झालेलं आहे की आमचं आरक्षण हे धोक्यात आहे. आणि हे जाणीव अगर आम्हाला पहिल्यांदा समजली असती तर आणखी याच्या पहिले जी जमात या जाती आमच्यामध्ये समाविष्ट झाली ती झाली नसती. त्याच्यामुळे जे लोक इथं आलेले आहेत त्यांना याची जाणीव झालेली आहे की आमच्या घरामध्ये कुठेतरी आक्रमण होणार आहे आणि आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा तुम्ही जिथे जे जमलेले आहे यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो. उशिरा का होईना आमच्या आमदारांना आता जाग आलेली आहे आणि या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे. परंतु त्यांना आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामे देऊन हात नका घालू, तर त्या ज्या पक्षातून तुम्ही त्या लढाई लढलेली आहे त्याच पक्षात राहून ही लढाई लढा आणि आमच्या सोबत राहा आणि आम्ही तुमच्या सोबत सुद्धा राहणार. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आरक्षण वाचवायचं असेल तर याहीपेक्षा मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे मित्र. त्यामध्ये मला वाटते रमेश भाऊ आमचे उपोषणाची इशारा सुद्धा देणार आहे आणि त्यांनी सुद्धा नाही झालं तर आपण चक्काजाम हे सगळ्या पद्धती अवलंबणार आहोत. आपण काही चुपचाप बसणार नाही आहोत आणि सगळे या धरणे आंदोलनाला आलात. सगळ्यांचे आभार मानतोय आणि माझे शब्द मी इथं समाप्त करतो. संघटन ठेवा, परंतु त्या संघटनेची विचारधारा ही समाजाला पोषक असली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत होतं आणि खऱ्या अर्थाने ते सत्य आहे. आमच्या धरणे आंदोलनाच्या पेंडाला यांनी भेट दिली तर त्यांचं सर्व समाज बांधवाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. यानंतर प्रभाकर पेंदूर खांबाडा. शाहू महाराज, बिरसा मुंडाजी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आज एक दिवसीय आपल्या आदिवासी समाजातर्फे आयोजित या विविध मागण्याला घेऊन धरणे आंदोलन, सर्वात प्रथम या आंदोलनाला मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि या झोपलेल्या शासनाला आणि डोळ्यावर पट्टी बांधून असलेल्या प्रशासनाला जागवण्याकरिता जे आपलं हे आंदोलन आहे, खरोखर आपल्या समाजावर होत असलेले अन्याय, आपले अधिकार, आरक्षणसहित विविध विषयावर घेऊन आपण या ठिकाणी बसलेले आहे. शासन आपण विचार केला तर शासनाची भूमिका या ठिकाणी विकास नाही, या ठिकाणी रोजगार नाही, शेतकरी नाही, बाकी कोणी नाही. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना जगवायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जाती जातीमध्ये भांडण लावून कसं आपल्याला भाकर सेकता येणार त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते भूमिका ठेवून या ठिकाणी शासन काम करत आहे. आतापर्यंत मंदिर मस्जिद झालं त्याचं उदाहरण लोकसभेत ज्या पद्धतीनं अयोध्यामधली सीट पडली आणि त्यांनी दिलं तरी त्यांचे डोळे अजून उघडले नाही. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम हे तर कंटिन्युएशनमध्ये सुरूच आहे. आत्ता आमचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द बोलले. समाज बांधवांतर्फे मुंबईला मोठी रॅली सुद्धा झाली. म्हणजे आपण विचार केला आदिवासी धनगर यांच्यामध्ये भांडण लावणे, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भांडण लावणे, एससी हिंदू यांच्यामध्ये भांडण लावणे आणि आपल्या भाकरी सेकणे. आम्हाला विकास नको, आम्हाला रोजगार नको, आम्हाला कुठल्याही प्रकारचं चांगलं काम नको. इथं बनवाबनवी करून लोकांमध्ये भांडण लावून जाती जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी निवडणुका येणाऱ्या कशा जिंकता येणार याच्यासाठी हे नियोजन करून हे सरकार काम करत आहे. खरोखर आपलं सुरू असलेलं हक्क अधिकाराचं आंदोलन आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. यापुढे सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचे आंदोलन घ्या, कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तर या देशाला सामोर नेण्यापर्यंत सर्वात मोठं योगदान कोणाचं राहिलं असेल
हे आपल्या आदिवासी बांधवांचं आहे, हे कुठेही विसरता येणार नाही. म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेता, या सर्व इतिहास लक्षात घेता सर्वांनी या समाजाला समर्थन देऊन मदत करण्याची आवश्यकता आहे. आपल्या आंदोलनाला पाठिंबा देतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण आभार व्यक्त करून इथंच थांबतो. धन्यवाद. असायला पाहिजे त्या पद्धतीने संख्या नाही आहे. आज आरक्षण घेणारे नुसते इतकेच लोक नाही आहे. आपल्या वरुड्याचाच जर हिसाब पाहिला तर खूप सारे आपली संख्या आहे आदिवासीची. आज कुडसंगे सरांना 2 ते 3 वेळा सभा लावली का सर्व समाज एकत्र येऊन मिटिंग घ्यावं. ह्या आंदोलनाला खूप मोठं स्वरूप यायला पाहिजे होतं. त्या पद्धतीचं स्वरूप आलेलं दिसत नाही. आता ह्याच्यावर एक थोडक्यात एक कथा सांगतो का जसा एक मोदी नावाचा माणूस राहते, त्याची एक शेती राहते, ऊसाची शेती राहते. त्याच्यामध्ये त्या 3 पक्के मित्र राहते. ते त्या शेतीमध्ये ऊस चोरायला जाते. ऊस चोरता चोरता त्याला दिसून येते का ते ऊस चोरत आहे इथं. तर ते 3 पक्के मित्र राहते. त्या मित्राला काय होते की ऊस चोरत आहे तर आपण त्या तिघांना मारू शकत नाही. काँग्रेस पक्षामधून निवडून आलेला आहे. त्यावेळेस एकही आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1857चे योद्धा शहीद बाबूराव पुले सुरशेडमाके, शहीद भगवान बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबाजी फुले, आरक्षणाचे दैवत मानकरी छत्रपती राजश्री शाहू महाराज, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, या सर्व शहीद महापुरुषांना विनम्र अभिवादन. आणि धनगर समाज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये येऊ इच्छितो आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी साखळी उपोषण, रास्ता रोको अशा विविध प्रकारे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारून आज शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्या अनुषंगानं आपण सुद्धा या वर्रा भद्रावती तालुक्यातून, या वर्रा शहरातील आदिवासी समाजा, विविध संघटना आणि आदिवासी समाजातर्फे आपली एक कृती समिती, जी आदिवासी सगळा समाज संघर्ष कृती समिती या नावाने आपण समिती गठीत करून आज त्या माध्यमातून शासनाला 1 दिवसीय धरणे आंदोलन करून ही अट रद्द करण्यात यावी याकरिता सर्वानुमते आज धरणे आंदोलनाचं इथे ठरविलं. आणि त्या अनुषंगानं उपस्थित आपले सर्व सगळा समाज बांधव सर्वांना माझा जय सेवा. मित्रो, आज महाराष्ट्रामध्ये जे हे शिंदे सरकार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. आज आपण तिकडं बघत आहोत, मराठा समाज ओबीसी मध्ये येण्यासाठी आज 1 वर्षापासून आंदोलन करीत आहे. ते आमच्यामध्ये समाविष्ट होऊ नये म्हणून ओबीसी बांधव सुद्धा आंदोलन करीत आहे. आणि आता नव्याने धनगर समाजाला सुद्धा या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात त्यांनी शासनाला जे विनंती केली आणि त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं की धनगर आणि धनगड हे एकच असून त्यांना आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात
GR काढण्याचं आणि त्या संदर्भाने मसुदा समिती तयार करण्याचं त्यांना आश्वासन दिलं आणि त्या मसुदा समितीमध्ये 2 संधी अधिकारी, 5 धनगर समाजाचे प्रतिनिधी अशा या 7 लोकांची समिती गठीत करून ती शासनाला अहवाल देतील की धनगड हे एकच आहे. आज कोणती समिती असो ते शासनाच्या विरोधात जात नाही आणि त्या अनुषंगानं समोरची रूपरेषा हे शासन आपल्या या खऱ्या आदिवासीवर कधी अन्याय करतील आणि अन्याय होतपर्यंत आपण काही वाट पाहत बसणार नाही आहोत. त्याकरिता आणि आपण बी या बोर्डा तालुक्यातून खरा आदिवासी समाज हा अजूनही जिवंत आहे. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो हे दाखविण्यासाठी आम्ही सुद्धा जे बी विचारधारेचे जे समाजाला पहिले प्राधान्य, कारण आम्ही बापापेक्षा पहिले पक्षाला मानणारे लोक नाही आहोत. आम्हाला कुठेतरी समाजाची विचारधारा असल्या कारणानं आज आम्ही पहिला विचार करून तो पहिला ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं काही देणं म्हणून हे आमचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं 2 मिटिंगा झाल्या, 3 मिटिंगा झाल्या. सर्व इकडचे विचार, सर्वांचे विचार जाणून घेतले. परंतु आपला समाज हा झोपल्याचं सोंग घेऊन आहे. त्यांना काही नाही. त्यांना आजच्या पिढीला हे संपूर्ण आपले जे शहीद महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून यांनी जे लढाया लढल्या त्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे आयतं आरक्षण. जे समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे ते रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करीत आहे आणि आपल्याला भेटलेलं आरक्षण सुद्धा आपण जर वाचवू शकत नाही तर मग आपल्या या आदिवासी समाज आणि आपण सुद्धा जिवंतपणाचं काही लक्षण दिसून राहिलेलं नाही. कोर्टपर्यंत आपण असे ज्या जातीय व्यवस्थेमध्ये तू गौण मी प्रधान हे कोर्टपर्यंत इतर 45 जाती हे कोर्टपर्यंत चालायचं. अर्ध आपल्या पूर्ण माना समाजानं खाऊन घेतला. आता उरलं सुरलं जे आहे ते आपल्यामध्ये धनगर समाज जर येतील तर आता हे गोंड कुठं जातील, प्रधान कुठं जातील, बाकीचे कुठं कोलाम कुठं जातील. काय तुमची दशा, समोरची दशा जर तुम्ही पाहाल तर आपलं जे भवितव्य आहे हे पूर्ण अंधारात जाणार आहे. याचा संपूर्ण समाजाने विचार करावा. आजची परिस्थिती आपण या संपूर्ण गोष्टीचा विचारधारा करत नाही. सर्व याच्या मागे लागणं, त्याच्या मागे लागणं, याच्या पाठीशी आज आपण बघतो इतर समाजाच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं तर त्याला अभिमान वाटते आणि समाजाच्या पाठीशी उभं राहताना त्याला लाज वाटते. हे परिस्थिती आज आहे. आज अन्याय असो, अत्याचार असो, कोणावर असो, बघतो माझ्यापर्यंत जे प्रकरण आलं ते मी आपल्या पद्धतीने हँडल करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. तो कुठल्या ग्रामीण विभागातला असो, कुठल्याही प्रकारचा असो. प्रीतीचा यात्रा या बाईवर बी मागच्या वेळेस अन्याय झाला तरी पण मी इथल्या IPS अधिकाऱ्यासोबत बी मी भांडण केलं, कायद्यानं केलं. त्याला बी माझ्यावर गुन्हे दाखल केले तर मी बी त्या हायकोर्टामध्ये त्या प्रकरण टाकले, FIR खेळण्यासाठी प्रकरण टाकले. प्रत्येक गोष्टीनं आपण उत्तर देण्यास सक्षम असताना सुद्धा आपल्याला आपला समाज साथ देत नाही. समाज आपला एकजूट होत नाही आणि या शासनाला माहित आहे, या शासनाला माहित आहे आज धनगर समाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकजुटीने, एक संख्येने हे बलाढ्य समाज आहे. हे राजकीय घडामोडी हे बदलवण्याची ताकद ते ठेवतात आणि ते ताकद ठेवत असल्या कारणानं आज त्यांची बाजू घेऊन आज संपूर्ण न्यायालयीन लढाई, धनगर समाज ही संपूर्ण न्यायालयीन लढाई ही हारलेली असताना सुद्धा, शासनाला कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना सुद्धा ते त्या समाजाला खोटं आश्वासन देतात, असंवैधानिक आश्वासन देत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने मुंबई उच्च न्यायालयात धनगर एकच असल्या संदर्भात आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात त्यांनी पिटिशन म्हणजे आपण त्याला याचिका म्हणतो ते दाखल केली होती. परंतु ते उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका ही फेटाळली आणि त्यानंतर त्यांनी
अपील म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल जैसे ते ठेवून ते सुद्धा फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची याचिका फेटाळली. आज सर्वोच्च न्यायालयाच्या वर तर कसल्याही प्रकारचं न्यायालय नाही. त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया ही संपूर्ण धनगर समाजाची हे संपूर्ण संपुष्टात आली आणि शासन स्तरावर जे आरक्षणाचा जो धनगर समाजाचा जो मुद्दा होता हा संपूर्ण संपुष्टात आल्यानंतर आज इलेक्शन महाराष्ट्रातले इलेक्शन जे होऊ घातलेले आता काही दिवसात जे इलेक्शन आहे ते तोंडाशी बघून मतदानाचं राजकारण करण्यापुरतं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे पंढरपूरला काही धनगर समाजाचे जे युवक आहेत ते उपोषणाला बसले आणि त्या उपोषणस्थळी त्यांनी त्यांना आश्वासन दिलं त्यांच्या मागणीनुसार की धनगर आणि धनगर एकच असल्या संदर्भात आम्ही GR काढू. त्याच अनुषंगानं मसुदा समिती तयार करू. आज ही समिती ही संपूर्णपणे असंविधानिक आहे. हे कायद्यामध्ये टिकणारं आरक्षण नसताना सुद्धा जाती जातीमध्ये कशा प्रकारे तेढ निर्माण करता येईल या अनुषंगानं हे शासन आणि समोर येणाऱ्या विधानसभामध्ये मताचं राजकारण कशा पद्धतीनं करता येईल त्या अनुषंगानं हे या शासनानं हे संपूर्ण हे जे आरक्षणाचं जसं मराठा समाज असो, कुणबी समाज असो, धनगर समाज असो, आदिवासी समाज असो, आता हे धनगर समाज तर झालाच, परंतु आता या 4-5 दिवसाच्या अगोदर वडार समाज, वंजारा समाज हे सुद्धा त्यांचे नेते उपोषणाला बसण्याकरता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्या अनुषंगानं सुद्धा ते सुद्धा तयारी लागले की ते सुद्धा मागत आहे का आम्हाला बी आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात यावं. आता उठसूट झाला, कोणी बी येते आरक्षणामधून आरक्षण मागते आणि आपण आपल्या याच्यामध्ये झोपल्याचं सोंग घेऊन हे कोर्टपर्यंत आपल्या आदिवासी समाजाची अवस्था अशाच पद्धतीनं राहणार आहे. कोणी येतो, कोणावर अन्याय अत्याचार झाला. आज एक साधी गोष्ट झाली, आपल्या समाजाच्या कोणत्याही अगर बांधवावर साधा पोलीस स्टेशनमध्ये जायचं राहिलं, तक्रार द्यायची राहिली तर राजकीय नेत्याशिवाय कोणाची कोणी ते दखल बी घेत नाही, तक्रार नोंदवून घेत नाही आणि आपण बघतो दुसऱ्याच्या मागे तो इलेक्शन पुरता आपला फायदा घेते आणि निवडून आल्याच्या म्हणते आम्ही आमच्या समाजाच्या भरोश्यावर निवडून आलो. आज ही वास्तविकता आहे. म्हणजे आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला आदिवासी समाज असताना सुद्धा आज आपण एका जागी नाही आणि याचा संपूर्ण फायदा हे संपूर्ण राजकीय लोक हे आपापल्या पद्धतीने घेऊन राहिलेले आहेत. त्यासाठी मी सर्व समाजवाद्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत आपण एकजुटीने आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाच्या समस्याचं निराकरण हे भविष्यामध्ये कधीच तुम्ही आपण मरतपर्यंत होणार नाही. आणि जर आपल्याला जर करायचं असेल सामाजिक क्षेत्रासोबतच आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये बी उतरणं गरजेचं आहे. आज आपण बघतो आपण पडणार म्हणून आपण लढणं सोडणार हे असं आपलं काही रक्त नाही. आज आपले जे पूर्ण बघत असाल तुम्ही आपल्या समाजाचे आदिवासी समाजाचे संपूर्ण गोंडियन शहीद, संपूर्ण वीर वीरांगना आज त्यांची राजेशाही असताना पण सुद्धा त्यांना समोर भविष्यामध्ये त्यांना आपलं एवढे मोठे इंग्रजांसमोर बलाढ्य सैनिक असताना सुद्धा ते मरेपर्यंत लढले. आणि आज आपण आपला समाज बघतो या नेत्याच्या पाठीमागं त्या नेत्याच्या मागं का भेटते 10,000 20,000 गाडी फिरायला भेटते आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. खा प्या आणि लोक बाकीचे लोक आपल्या समाजाला उद्देशून काय बोलतात, मूठभर चिवडा आणि घुटभर दारू हे असे हे बोलणं आपल्या समाजाबद्दल जे बोलतात त्या बोलण्याचं कारण म्हणजे हेच आहे. कारण आपण या छटाकभर पैशाच्या छटाकभर याच्या पूर्ण आश्वासनाला बळी जाऊन आज आपण त्याच्या पाठीमागे राहतो आणि त्यांना सुद्धा माहित आहे की हा समाज संपूर्णपणे विखुरलेला समाज आहे. हा आज एकजूट होऊन आपल्याला यांच्यामधून आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका नाही, हे एकजूट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज माझ्यासारखा माणूस जर विधानसभा लढण्यासाठी जर पुढाकार घेतला तर आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे इतर समाजाचे लोक, इतर पक्षाचे लोक करतात, परंतु आपल्याला एकजूट होऊ देत नाही. जोपर्यंत इलेक्शन कोणतंही म्हटलं हार जीत ही होणारच, परंतु जोपर्यंत आपण या क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचं एवढं मोठं आपलं मतदान असताना सुद्धा आपण अगर आपलं स्वतःचं मतदान आपण या विधानसभेच्या मतदानाच्या माध्यमातून जर आपण दाखवू शकत नाही तर मग आपल्या ज्या मतदानाला काय अर्थ आहे. आज आपल्या क्षेत्रामध्ये हे तर काही आपलं राखीव क्षेत्र नाही, ओपन क्षेत्रामधून आज सर्व तुम्ही इतर जातीचे सर्व उमेदवार बघत आले, पण आदिवासी समाजातून फक्त
रमेश मेश्राम हा एकमेव चेहरा या 2024च्या निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि त्या अनुषंगानं बाकीच्या उमेदवारांना सुद्धा आपापल्या लोकांना कशा पद्धतीनं आपल्या बाजूने करता येईल, कशा पद्धतीने त्यांना प्रलोभन देऊन आपल्या बाजूने करता येईल, त्या अनुषंगाने हे संपूर्ण प्रयत्न त्याचे चालू आहे. परंतु 2019 मध्ये सुद्धा मी निवडणूक लढली, मला बी प्रलोभन दाखविण्यात आले, परंतु मी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मी आपल्या या समाजाच्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत लढलो. तेव्हा सुद्धा बाळूभाऊ धानोरकर, स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे खासदार होते, त्यांच्या पत्नी सुद्धा आमदारकीसाठी उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधामध्ये मी गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून आदिवासी समाजातून सुद्धा एकमेव उमेदवार त्यावेळेस सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ताकद दाखवली आणि त्यावेळेस जर आपण थोडं म्हणजे एकजुटीनं अगर थोडं वगैरे वागलो होतं असतो तर आपलं बी मतदान या 2024 मध्ये म्हणजे यांना एक धाक निर्माण झाला असता की नाही आदिवासी समाजाचे कोणतेही अगर कार्य राहिलं ते त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण जर केलं नाही तर हे बी सुद्धा समाज भला अगर निवडून याची ताकद नसल पण कुणाला तरी बाळाची तरी ताकद ठेवते, हे एक आपल्या या समाजाचं अस्तित्व निर्माण झालं असतं. तरी आता समोर चालून हे आपण सर्व महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र शासनानं या धनगर समाजाच्या या आंदोलनाला आश्वासित करून त्यांना जे आश्वासन दिलं, GR काढण्यासंदर्भात निर्णय घेतला, त्या अनुषंगानं मसुदा समिती काढण्याचा सुद्धा निर्णय घेतला आणि त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज सुद्धा आपापल्या परीनं धरणे आंदोलन असो, उपोषण असो हे संपूर्णपणे करीत आहे. आणि या अगोदर सुद्धा आम्ही निवेदन दिलं, निवेदनाची दखल न झाल्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि या धरणे आंदोलनाचा बी सुद्धा या 4-5 दिवसामध्ये येणाऱ्या 7 तारखेपर्यंत जर या महाराष्ट्र शासनाने जे स्थापन केलेली जे मसुदा समिती आहे ती रद्द न केल्यास या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हाभर, जिल्हा स्तरावर सर्व विविध संघटना, सामाजिक संघटना, आदिवासी समाजाच्या ज्या बी जेवढ्या बी काही संघटना आहे त्या संपूर्ण एकत्रित येऊन चंद्रपूर जिल्हा कलेक्टर ऑफिसवर दिनांक 7 तारखेला भव्य मोर्चाचे सुद्धा आयोजन केलेले आहे. आज ही आपली हे ताकद या मोर्चाच्या माध्यमातून आपलं अस्तित्वाच्या माध्यमातून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दाखवणं गरजेचं आहे. आज आपण जर हे केलं नाही तर भविष्यामध्ये अजून दुसरा समाज अजून उभा होईल आणि आपल्या समाजामध्ये येण्यासाठी तर शासनाला दबावात आणतील आणि तो सुद्धा आम्हाला आदिवासी समाजातच आरक्षण द्या. अरे इतर समाज बी आरक्षण घेत आहे, त्याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही काय इच्छुक नाही? त्याच्यामध्ये जाण्यास इच्छुक नाही. त्यांना माहित आहे की आदिवासी हा जो खरा आदिवासी आहे, जो गोंड समाज, प्रधान समाज, हा मागासलेपणाचा आदिवासी समाज आहे, हा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. आज कोणतीही अगर आपण विचार करतो शासकीय याच्यामध्ये कोणती अगर थोड्याफार मध्ये अगर चपराशाची बी अगर आपला आदिवासी समाजाचं पोरग जर इंटरव्ह्यू देऊन आलं तर आजच्या गाडीला 10 न 15 न 20 लाख रुपये द्यावे लागते. आज कोणत्या शासकीय स्तरावर कोणत्या अगर याच्यावर अगर कोणत्या 10-15 लाख रुपये देण्याची ताकद नाही आहे. आणि त्यावेळेस हे लोक आपल्या आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन हे लोक संपूर्ण लोकप्रतिनिधी बनतात. हेच लोक आपल्या नोकरी पाणीवर लागतात आणि आपण राहिलो तो आपण मागासलेपणाचा आर्थिक दृष्ट्या आपण राहिलो तर ते मागच राहिलो. आपण काय करतो 300 रुपये रोजी, 500 रुपये रोजी आणि मग बाकीचे राहिले तर मग आपले कामधंदे चहा टाक, नाही तर मग विक, दारू विक, मग चिवडा विक, हे अशा पद्धतीचे आपले फक्त आपले समाज बांधव फक्त काय याच्यामध्ये हे नाही. आणि संपूर्ण शासनाच्या ज्या बी योजना आहे, आज चिमूर प्रकल्प कार्यालयात असो, चिमूर प्रकल्प कार्यालयामध्ये आपल्या गोंड समाजाच्या, आपल्या प्रधान समाजाच्या, ज्या खऱ्या कोलाम समाजाच्या, इतर समाजाच्या हे लोक त्या योजनेचा लाभ घेताना फार कमी दिसतात. परंतु चिमूर साईडनं माना समाज जास्त असल्या कारणानं संपूर्ण योजनेचा जो फायदा आहे हा संपूर्ण ते लोक हे करतात ना, आपले लोक काहीच नाही. त्याच्यामुळे सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनास विनंती केली, या निवेदनामध्ये 5वी मागणी ते सुद्धा टाकली की ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प कार्यालय आहे तर 2-2 विधानसभा करून या भद्रावती वोरासाठी एक विशिष्ट सेपरेट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वोरा येथे सुरू करण्यात यावं, ही सुद्धा मागणी
या आपल्या या निवेदनातून टाकलेली आहे. तरी आज या संपूर्ण या घडामोडी असो, याचा एकमेवच कारण म्हणजे आपलं विखुरलेलं पण आहे. जो कोणीच आपला समाज बांधव जर थोडाफार बेघर झाला तर तो समाजाचं सोडून दुसऱ्या लोकांचं कसं का भलं होते आणि आपला समाज त्या इतर लोकांच्या पाठीमागे कसा उभा राहील या अनुषंगाने जे प्रयत्न करतात आणि त्याच्याचमुळे आपला जो समाज आहे, आज जर आपण काही नाही करू शकलो तर आपण 10 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यासाठी या 7 तारखेला सुद्धा या मोर्चाचे आंदोलन केलेलं आहे संपूर्ण संघटनाच्या माध्यमातून. आणि तरी सुद्धा शासनाने या संपूर्ण आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर मी शासनास या निवेदनाच्या माध्यमातून हे सुद्धा कळविलं की 7 तारखेनंतर जर तुम्ही जर हे आमच्या जर मागण्या आणि खरोखर जर तुम्ही जर आमच्यावर अन्यायकारक जर निर्णय घेतला, ज्याप्रमाणे जरांगे पाटील, ज्याप्रमाणे ते ओबीसीचे नेते हे उपोषणाला बसले, जसे धनगर समाजाचे घेतले, तर मी बी आपल्या 4-5 कार्यकर्त्या सहित या ओर्रा तालुका आपल्या तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसणार असं सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या निवेदनाच्या माध्यमातून मी जाहीर केलं की आमच्या जर मागण्या आणि आमच्यावर अन्यायकारक जर तुम्ही जर निर्णय घेतला आणि जे धनगरा संदर्भात जे मसुदा समिती तयार करण्याचा जो आदेश आणि जे समिती गठीत केली ती तात्काळ जर रद्द केली नाही तर येणाऱ्या काळात 7 तारखेनंतर जर तुम्ही जर धनगराच्या बाजूने कसल्याही प्रकारचा आमच्या आदिवासी समाजावर अन्यायकारक जर निर्णय घेतला तर आदिवासी समाज सुद्धा या ओऱ्यातून साखळी उपोषण करणार हे मी आपल्या आदिवासी सगळा समाज संघर्ष कृती समितीतर्फे हे मी जाहीर करतो. तरी सर्व समाज बांधवांना अजून नम्र विनंती की आपलं सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आपलं अस्तित्व निर्माण करा. आपलं अस्तित्व निर्माण होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपलं अस्तित्व निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्या समस्याचं निराकरण होणार नाही. शेवटपर्यंत आपलं हे लोक फक्त फायदा उचलायचं काम करणार आणि आतापर्यंत फायदाग्रस्त शासन कोणाचंही असो, काँग्रेसचं असो, भाजपाचं असो, कोणताही असो, जो बी काही शासनावर बसते तो आतापर्यंत आदिवासी समाजाच्या हितार्थ कोणते निर्णय घेतले अशा प्रकारचे कधी झालेलं नाही. आज आपण बघतो 25 आमदार आहे. 25 आमदार सर्व पंचलन म्हणजे काय आताच उभं झालेलं आंदोलन नाही. हे कमीत कमी 1 ते 2 वर्षाच्या अगोदरपासूनच चालू आहे यांची प्रक्रिया. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी आंदोलन केले, परंतु एवढ्या वेळेस आता याच्या अगोदरच या 2 महिन्याच्या अगोदरच आपण एससीला हाताशी धरून त्यांच्यावर सुद्धा रोहिणी आयोग लागू केला आणि रोहिणी आयोगाच्या माध्यमातून त्यांच्यावर सुद्धा वर्गीकरणाची खाट त्याच्यामध्ये बी त्या समाजामध्ये बी आलेली असताना आज आपण पूर्ण तालुक्या लेवलवर एससी एसटी वर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे काढले आणि त्यामध्ये त्यांनी सुद्धा मग तो निर्णय रद्द केला आणि 2 महिने होत नाही तोच आज आपल्या या आदिवासी समाजावर अन्यायकारक असंवैधानिक निर्णय हा अजून पारित करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये या शिंदे सरकारचा निषेध नोंदविण्याकरता आपण या धरणे आंदोलनाचं आपल्या आदिवासी सगळा समाज संघर्ष कृती माध्यमातून धरणे आंदोलनाचं आज आयोजन केलं आणि त्या माध्यमातून आपला जे काही बी असेल, जो भी बुद्धिजीवी असो, ज्याला आपल्या समाजाबद्दल थोडीफार बी आस्था आहे, जाणीव आहे, ते लोक आज या धरणे आंदोलनास उपस्थित झाले. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि समोर समाजाची कसल्याही समस्या असो आपण कशा एक पद्धतीने आपण एकजूट होऊन कोणत्याही प्रकारचा मतभेद निर्माण न करता, भेदभाव निर्माण न करता त्या समस्याचं आपल्या समाजाच्या समस्याचं निराकरण कशा पद्धतीने करता येईल त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण समोर गेलो पाहिजे आणि एकजुटीने आपण आपलं अस्तित्व, आपल्या समाजाचं अस्तित्व कसं निर्माण करता येईल या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. एवढेच बोलतो आणि मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना जय सेवा, जय भीम, जय गोंडवाना.
धन्यवाद. आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी आता जे समाजापुढे जे काही भाषण केलं आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण व्यथा समाजाची या ठिकाणी मांडलेली आहे. समाजाने आता यापुढे काय प्लॅनिंग करायचं आहे आणि समाज कसा प्लॅनिंगनं काम करेल आणि कोणतीही समस्या असो, कोणतीही समस्या, छोटी मोठी कोणतीही समस्या असो, त्यांनी सांगितलं की समस्येचं निराकरण केलं जाईल, फक्त समस्या माहीत झाली पाहिजे. ही जी कृती समिती आहे, या कृती समितीमध्ये जे काही 10 लोकांची कृती समिती नेमलेली आहे, या कृती समितीच्या माध्यमातून परंतु अंदर मात्र तुम्हाला कृती समितीला जाता येईल असं मला वाटते. कारण तिथं एवढा समाज तर एवढे लोक तर काही नेता येणार नाही, परंतु 7-8 लोक जे आहेत आपले कृती समितीचे त्या ठिकाणी नियोजनपूर्वक आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जावं अशी सर्वांची घेतो तहसीलदार हां राईट असं आहे ना इकडे तर रमेश भाऊ असं बघा असं या साईडला बघा. बाय आहे बघा कॅमेराकडे तिकडे बघा हात पुढे ठेवा या ना पुढे सरांचा चेहरा यायला पाहिजे. या इकडे पुढे एक मिनिट आज जे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री जे पंढरपूरला जे धनगर समाजाने जे उपोषण सुरुवात केली आणि त्या उपोषणाला त्यांनी भेट देऊन जे आश्वासन दिलं त्या धनगर आणि धनगर हे एकच बसून त्या संदर्भामध्ये GR काढणार आणि त्या संदर्भामध्ये 2 संधी अधिकारी आणि 5 धनगर समाजाचे प्रतिनिधी नेमून मसुदा समिती तयार करणार आणि लवकरच या धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याच्या निमित्तानं जे सुरुवात केली, जे हालचालीची सुरुवात केली त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा एकजूट होऊन निवेदन, धरणे आंदोलन हे संपूर्ण रास्ता रोको वगैरे संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीने होऊन राहिलेले आहे. आणि या धरणे आंदोलनाची दखल जर या महाराष्ट्र शासनाने 7 तारखेपर्यंत घेतली नाही तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 7 तारखेला जिल्हा स्तरावर कलेक्टर ऑफिसवर भव्य विविध संघटनेच्या माध्यमातून भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. आणि त्या अनुषंगानं सुद्धा त्यानंतरही अगर महाराष्ट्र शासनानं जर दखल घेतली नाही आणि कसल्याही प्रकारचा या महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजावर अन्यायकारक निर्णय जर लादलाच तर त्याच्या विरोधामध्ये मी आदिवासी सगळा समाज संघर्ष कृती समितीतर्फे या वोर्रा तहसील कार्यालयासमोर आपल्या कार्यकर्त्यासहित साखळी उपोषणाला बसणार असे मी या मुख्यमंत्री महोदयाला या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. आणि एक आपल्या भद्रावती वोर्रा तालुक्यातील आपल्या आदिवासी समाज बांधवांच्या समस्याबद्दल म्हणजे ज्या शासकीय ज्या योजना आहे प्रकल्प कार्यालयामार्फतून ज्या होत असतात ते सुद्धा चिमूरमध्ये असल्या कारणानं त्याचा प्रवास हा जास्त असतात, तिकीटचा खर्च ते जाऊ शकत नाही. तिकडं आपला आदिवासी समाज खरा आदिवासी समाज हा कमी प्रमाणात असल्या कारणानं त्यासुद्धा योजना त्या बोगस आदिवासी पूर्ण त्या घेऊन राहिलेल्या आहेत. त्याकरिता भद्रावती वोर्रा 2 तालुके मिळून या वोर्ऱ्यामध्ये नव्याने प्रकल्प कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी आणि त्या अनुषंगानं विविध या 4 आपल्या ज्या मागण्या घेऊन
माननीय मुख्यमंत्री महोदय यांना उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाची दखल शासनाने घ्यावी ही एवढीच या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली। आणि या विनंतीला मान देऊन अगर शासनाने जर आमच्या खऱ्या आदिवासीवर अन्यायकारक जर निर्णय लादला तर त्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर पूर्ण आदिवासी समाज एकजुटीने संपूर्ण आंदोलन करतील एवढेच मी बोलतो। जय सेवा जय आवाज नका रमेश भाऊ, आपण आंदोलन उभारलं आहे, काय आपल्या महत्त्वाच्या मागण्या आहे आणि कशा स्वरूपाचं आंदोलन आपण उभं केलं आहे? धनगर समाजाने धनगर आणि धनगड हे एकच असल्याचं आणि त्यामुळे आमच्या धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आंदोलने उभारले, त्या उपोषणाला बसले। त्या उपोषणाला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भेट देऊन त्यांना आश्वासन दिलं की धनगड हे एकच आहे, त्यामुळे त्या संदर्भामध्ये GR काढू आणि त्या निमित्तानं त्यांनी मसुदा समितीसुद्धा तयार केलेली आहे। ही संपूर्ण मसुदा समिती ही असंवैधानिक आहे। ज्या वेळेस पूर्ण धनगर समाज हे मुंबई उच्च न्यायालय व त्यानंतर त्यांनी अपील करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केली, परंतु ते धनगड आणि धनगर एकच असल्याचं ते सिद्ध करू शकले नाही। त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि त्यानंतर सुद्धा एक समोरचं विधानसभेच्या निवडणुका तोंडावर ठेवून आणि धनगर समाजाची एकजुटता त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या बघून हे संपूर्ण महाराष्ट्र शासन त्यांच्या एक असंवैधानिक आश्वासन देऊन खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय करण्याचा म्हणजे त्यांनी जो निर्णय जो घेत आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाज एकजूट होऊन आज बोर्रा तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी आमची सगळा समाज संघर्ष कृती समितीमार्फत आज महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाच्या माध्यमातून हे मुख्य मागणी धरून धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये आणि जे नेमलेली जे गठीत केलेली जी समिती आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी, या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज एकजुटीने आंदोलन करतील। आणि जर आमच्या या धरणे आंदोलनाचा जर त्यांनी जर विचार केला नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या या 7 तारखेला सुद्धा जिल्हा लेवलवर विविध संघटना मिळून भव्य दिव्य कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे। त्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्या मागण्याचा जर विचार केला नाही तर महाराष्ट्रावर आंदोलन होईल। आणि मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली की आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आमच्यावर असंवैधानिक निर्णय लादल्यास मी सुद्धा या भद्रावती तालुके मिळून या बोर्रा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणात बसणार। हे मी आपल्या आदिवासी समाजाच्या सन्मानार्थ त्यांच्यावर अन्याय होत असल्या कारणानं मी सुद्धा हे पूर्ण जाहीर केलं। आदिवासी समाजावर अन्यायकारक निर्णय घेणारा एकनाथ शिंदेचा आदिवासी समाजावर अन्यायकारक निर्णय घेणारा एकनाथ शिंदेचा गठीत केलेली मसुदा समिती रद्द झालीच पाहिजे। खऱ्या आदिवासींचा धनगरशी समाजामध्ये समाविष्ट करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारांचा